आज या ठिकाणी कैलासवासी बालासाहेब दामपुरीकर विद्या मंदिर उमरी येथे कालपासून वार्षिक क्रीडा महोत्सव सुरुवात आहे। काल खो खोच्या सांघिक स्पर्धा पार पडल्या। आज या ठिकाणी रस्सीखेच या सांघिक खेळाला सुरुवात होत आहे। सर्वप्रथम वर्ग 6वा विरुद्ध वर्ग 7वा असा हा सामना होत आहे। किती मारल्याशिवाय वडायला सुरुवात करायची नाही। तयार का सरांनी शिट्टी वाजवल्याशिवाय ओढायला सुरुवात करायची नाही। तयार का? हा ठीक आहे। ओढा ओढा या ठिकाणी वर्ग 6वा सांगायचं का त्याच्यात? वर्ग 6वा रस्सीखेच मध्ये विजयी संघ झालेला आहे। यानंतर पुढचा सामना सुरुवात होणार आहे। रस्सीखेच सामना होत आहे। वर्ग 6वा विरुद्ध वर्ग 7वा असा हा रस्सीखेचचा सामना रंगणार आहे। बघूया या सामन्यामध्ये कोण विजयी होते। वर्ग 6वा विरुद्ध वर्ग 7वा। सरांनी शिट्टी दिल्याशिवाय कोणी वडायला चालू करू नका। आणखीन एक चान्स आहे। अरे जरा मागवा। ए थांब 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 सोड जरा। हा हा आता सोड आता। हा टाळ्या वाजवा की रे पोरं जरा काही कर। टाळ्या वाजवा। कोण जिंकलं? हा सावी वळा। अरे वळ
शुभान वर 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 गुड गुड गुड. आता ज्या झालेल्या सामन्यामध्ये वर्ग 6 संघाने बाजी मारलेली आहे आणि अतिशय रोमहर्षक लढतीमध्ये 6वीचा वर्ग या रस्सी केस मध्ये विजयी झालेला आहे. यानंतरचा सामना नवाब मुलं यांचा रस्सी केस सामना सुरू होत आहे. दोन्ही संघामध्ये 12-12 खेळाडू सहभागी झालेले आहेत. हा खेळ शक्ती आणि युक्ती असा भरलेला आहे. बघूया या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होतोय ते. सर्वांना आपल्याला उत्सुकता लागलेली आहे. दोन्ही संघ तयार आहेत. हाँ रेडी का रे रेडी का अरे बोलालोय आता. हो थोडे 2 बोट वडा वडा ठीक आहे ठीक आहे इकडून या. ए वडा वडा हा वैष्णवी हा वैष्णवी वड जेवणार की नाही वडा वडा ये वडा 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 नाही जेवणच केलं नाही. यानंतर रस्सीखेच या स्पर्धेतील मुलांचा अंतिम सामना आहे. वर्ग 6 विरुद्ध वर्ग 8 यांच्यामध्ये हा अंतिम सामना होत आहे. बघूया यामध्ये कोणता संघ बाजी मारतोय आणि या रस्सीखेच स्पर्धा याच्यामध्ये विजयी होतोय ते.
गायकवाड शांतले पंचायती जोडी आणि सिक्युरिटी रेडी अरे वाडा तिकडं विजय झाली तिकडे नाचू लागले का त्याच्या पुढे प्रेक्षकाकडे लक्ष द्यायचं आपण आशीर्वादाने प्रेक्षक आहे म्हणून आपण आपल्या खेळावर वर नको मला आठवा संघ विजय यानंतर या अंतिम सामन्यामध्ये 8वा वर्गाने बाजी मारलेली आहे. संघाचं अभिनंदन. तसेच 6वीचा वर्ग यांनी सुद्धा अतिशय सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. या वर्गाचं उपविजेता पद त्यांनी पटकावलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. कैलासवासी बाळासाहेब दामपुरीकर विद्यामंदिर उमरी या ठिकाणी रस्सीखेच हे सामने चालू झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये उल्हासदायक आनंददायी अशा वातावरणामध्ये खेळाडू खेळत आहेत. या ठिकाणी रस्सीखेच हा सामना थोड्या वेळात चालू होत आहे. एका बाजूला आहे 8वा वर्ग आणि एका बाजूला आहे 7वा वर्ग. पाहूया या दोन संघामध्ये कोण जिंकते. दोन्ही संघाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा तिकडं सेकंड प्रयत्न बघू आपण. चला ओढा 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 सायमा वर 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 या ठिकाणी 8वा वर्ग आणि 7वा वर्ग या दोन संघामध्ये रस्सीखेचा सामना झालेला आहे. आपण पाहिलं की 8वीच्या मुली ह्या थोड्या ताकदवान असल्यामुळे या ठिकाणी 7वा वर्ग हा या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये म्हणजे अंतिम वेळेला हरलेला आहे. त्यामुळे 8वा वर्ग हा जिंकलेला आहे. या ठिकाणी 8व्या वर्गाचे क्लास टीचर आणि सर्व खेळाडू यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो.